अरे जय हिंद, नमस्कार. तुम्ही म्हणाल मी शेफ कोट आणि लॅपटॉप आणि हे सगळं प्रकार घालून बसलेली आहे. शेफ लोकांना पण बराच डेटा भरावा लागतो आणि त्यांना पण लॅपटॉपची गरज डेफिनेटली असते. कॉर्पोरेट वर्ल्ड, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जेव्हा आम्ही लोक कामं करत असतो तेव्हा बराच डेटा सिस्टीममध्ये टाकण्याचं काम हे शेफ लोकांचं पण असतं. कॉर्पोरेट म्हटल्यानंतर आपल्याला अगदी असं टाय घालून एकदम नीट सुटाबुटातलाच माणूस दिसतो ना, किंवा एखादी अशी टकाटक एकदम सूट घातलेली एखादी मुलगी म्हणजे ती बिझनेस वुमन असंच कन्सिडर केलं जातं. थोडंसं ते नैराश्यात्मक आहे, पण लेट मी हेल्प यू. सगळे कॉर्पोरेट, सगळे ऑफिसेस सध्या फक्त एका गोष्टीला स्ट्रगल करतात आहेत. त्यांचे एम्प्लॉई म्हणे वेळेवर ऑफिसमध्येच पोहोचत नाहीत. मग याच्यासाठी बऱ्याच लोकांनी रिसर्च केला की होतं काय. इज इट अ ट्रॅफिक, इज इट समथिंग विच इज अनआयडेंटिफाईड, इज इट समथिंग रिलेटेड टू द फूड, ऑर इज इट समथिंग की बा त्यांच्या डेली लाईफचं डिसिप्लिन जरा गडबड झालं आहे का. तर सगळ्या रिसर्चमध्ये एकच गोष्ट लक्षात आली की हे सगळे एम्प्लॉई जे सकाळच्या 10च्या मीटिंगला पोहोचूच शकत नाही आहेत, याच्या मागचं रिझन लक्षात आलं. ते हे होतं की हे सगळेजण सकाळी उठतात सगळे वेळेवर, आंघोळी सगळ्यांच्या वेळेवर होतात आहेत, सगळे तयारी वेळेवर होतात, पण अनफॉर्च्युनेटली यांना सकाळचा जो ब्रेकफास्ट आहे तो करायला यांना ॲब्सल्यूट वेळ मिळत नाही आहे. कारण यांना त्याच्या आत म्हणजे तो ब्रेकफास्ट घरी बनवून मग तो खाऊन आणि मग ते निघणं, ते हेल्दी ब्रेकफास्ट बनवा, मग ते सगळं करा. इट इज इम्पॉसिबल फॉर पीपल टू डू दॅट इन अ व्हेरी व्हेरी डिसिप्लिन्ड वे. सगळे कॉर्पोरेट्स याच्यासाठी त्यांच्या ऑफिसेसमध्ये खूप प्राधान्य देतात आहेत हेल्दी ब्रेकफास्टसाठी. ते सांगतात आहेत की हेल्दी ब्रेकफास्ट खाऊन या. जिममध्ये तुम्ही जर चालते तर ते तुम्हाला तेच सांगितलं जातं, हेल्दी ब्रेकफास्ट खाऊन या, हेल्दी ब्रेकफास्ट खा किंवा हेल्दी खा काहीतरी, जेणेकरून तुमची एनर्जी छान राहील. हेल्दी खा, त्याच्यासाठी हेल्दी बनवावं तर लागेल. मग ते हेल्दी बनवणं म्हणजे आणखीन त्रासदायक काम. मग ते भिजवून ठेवा रे, मग ते मूग आलेले ते त्याला मोड आलेले ते मूग टाका रे. मग कधी काही लोक नॉनव्हेज पण खाणारे असतात तर मग ते एग खातात आहेत, काही म्युसिली खातात आहेत, काही लोक म्हणे थालीपीठं खातात, मल्टीग्रेन पराठा. कळतंय का. काही लोकांमध्ये हा पण प्रवेश होतो की आपल्या आईवडिलांनी ब्रेकफास्ट आणि डबा या गोष्टी घर नसता नेल्या आणि ती वेळेवर पोचायचीत मीटिंगला. त्यांच्यावर प्रेशर आपल्यापेक्षा जास्त होतं, कारण रिसोर्स कमी होता ना तेव्हा. काम करणारा रिसोर्स कमी होता, पण कामं तर तेवढीच होती. पण तरीसुद्धा हे लोक बरे डिसिप्लिनमध्ये वागलेत. त्या लोकांनी तेव्हा थालीपीठं खाल्लीत, त्या लोकांनी तेव्हा धिरडे खाल्लेत, त्या लोकांनी त्यांना पटकन रव्याचा उपमा खाल्ला किंवा पोहे खाल्लेत. काही जणांनी तर मिसळसुद्धा खाल्ली, स्प्राउटेड, आपली मटकी घालून. सोपी पद्धत, पण हे सगळं करायला तुम्हाला वेळ नाही. आम्ही कॉर्पोरेटसोबत उभे आहोत. मी सर्व HR डिपार्टमेंट, सर्व कॉर्पोरेटमधले फॅसिलिटी मॅनेजमेंट्स या सगळ्यांना मनापासून रिक्वेस्ट करते आहे, तुमच्या एम्प्लॉईजला हेल्दी ब्रेकफास्टसाठीचे ऑप्शन्स तुम्ही तुमच्या तिथे देण्यापेक्षा पूर्णब्रह्मसारख्या ठिकाणांना तुम्ही निवडा. पूर्णब्रह्ममध्ये हे सगळे हेल्दी ब्रेकफास्टचे मेनू अवेलेबल आहेत. आम्ही लोक तुमचे हे मेनू इझिली तुमच्या टेबलवर आणि क्विकली देऊ शकतोय. पटकन इथे यायच्या आधी फोन करा, फोन करून तुमचा ब्रेकफास्टचा ऑर्डर प्लेस करा, इथे येऊन पटकन जेवा, पटकन खाऊन लगेच निघा. हेल्दी राहा तर दिवसभर हेल्थनी तुम्ही एनर्जी लेवल नीट मेंटेन करू शकाल आणि ह्या एनर्जी लेवलला तुम्ही तुमच्या प्रॉडक्टिव्हिटीसाठी वापरू शकाल. सर्व कॉर्पोरेट्समधले काम करणाऱ्या सगळ्या लोकांना मी आग्रहाचं निमंत्रण देते आहे, पूर्णब्रह्ममध्ये येऊन सर्व पूर्णब्रह्म सेंटर्समध्ये तुमच्यासाठी आम्ही ब्रेकफास्टच्या थाळ्या घेऊन येतोय. मग येत आहे ना इथे ब्रेकफास्ट करायला, सोपं जाईल. मी माझा सकाळचा दुधाचा डोस इथेच घेते. खूप सोपं आहे हे. आणि मग दिवसभराची निचंती असते सहजपणे खूप एनर्जी लेवलवर काम करायला. धन्यवाद.